टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली। सदर आरोपीस प्रशासन म्हणून सांगत आहे की तो मनोरुग्ण आहे। यासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला असताना आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती अमानुष असा लाठीचार्ज करून त्या आमच्या एका भीमसैनिकाचा आतमध्ये जेलमध्ये मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशी म्हणून जो भीमसैनिक आहे त्याचा मृत्यू झाला। अशा या मजूर माजलेल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ही पहिली घटना परभणीमध्ये घडलेली आहे आणि याच्या अगोदरही मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगाव घटना घडली होती। याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड कोण, अशी एक विचारणा आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर म्हणून करतोय। तसेच आज जे आमचे श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आज परभणीमध्ये त्या कुटुंबियाची भेट घ्यायसाठी जाणार आहेत। त्यांनी जो आदेश दिला जाईल त्या आदेशाचं पालन सोलापूर जिल्ह्यात आम्ही काटेकोरपणे करू एवढी मी ग्वाही देतो। जय भीम, जय मल्हार, जय शिवराय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।